आता बऱ्यापैकी माझं काम झालं आहे. आता उठून मस्त फ्रेश वगैरे होऊन, कारण सकाळपासून काम करत बसलो होतो. साधारणपणे 9 वाजता काम चालू केलं होतं आणि आता वाजता 5 होतं काम संपवणार आहे. आणि आता थोडंसं रिलॅक्स बसणार आहे, कारण सकाळपासून कंटिन्यू काम होतं आणि बाहेर खूप मस्त असं पावसाचं वातावरण होतं आहे. आता वाजतात 3:30 आणि वातावरण अजून पाऊस नाही आलेला आहे. कदाचित पाऊस पडेल असं वाटतं, की खूप जोरात वारं वगैरे येते बाहेर. सो बघा थोडंसं रिलॅक्स होईल, कारण प्रचंड गरमी आहे पुण्यामध्ये सध्या, खूप जास्त गरमी आहे. आणि तेवढाच पाऊस पडला तर थोडंसं बरं वाटेल. त्याच्यामुळे म्हटलं आता थोडंसं कामात नाही ब्रेक घ्यावा आणि थोडंसं शांत बसावं. होतं बऱ्यापैकी माझं काम झालं, एक्सपोर्टिंगला वगैरे लावलेत सगळे व्हिडिओज. सो काम होतं, त्यामुळे मग मी तर काम करतो. खूप वार आहे. बंद केली वाटते. आता जोरात पाऊस आला. धूळ होती पप्पा, दिसतंच लाटा जातात. अरे बापरे, आज इकडं पाऊस आहे, इथं लागायला लागला पाऊस आता. हे बघा इथं पण दिसते. तुम्हाला दाखवतो. आत्ता वाजले दुपारचे 4 आणि बघा खाली लाईट लागलेत आमच्याकडे. दुपारचे 4 वाजले तर म्हणजे एवढा अंधार पडला आहे. आणि इकडे बघा हे एवढे आभाळ आले, प्रचंड अंधार 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 पसरला आहे. मोबाईलमध्ये एवढा कळत नाही आहे, पण खूप जास्त अंधार पडला आहे, खूप जास्त अंधार पडला आहे. म्हणजे हे बघा अक्षरशः हे एवढं, तर खाली लाईट आहे म्हणून एवढा उजेड तरी दिसतो आहे. पण हे आत्ताच नाही आहे. हे बघा वरती अंधार, सगळा रोडवरती सगळा अंधार अंधार पडला आहे. इकडे पूर्ण अंधार झाला आहे. आणि ही सिच्युएशन आहे दुपारचे 4 वाजलेत. दुपारचे 4. हे बघा खाली लाईट लावलेत, अक्षरशः लाईट लावलेत. आणि हे दुपारचे 4 वाजलेत पुण्यामध्ये. तुम्हाला जर फोटो वाटत असेल तर मी तुम्हाला घड्याळ दाखवतो. हे बघा घरामध्ये अंधार. 4:30 वाजलेत अक्षरशः. आणि हे बाहेर एवढा अंधार पडला आहे, अक्षरशः अंधार पडला आहे. हे आहे आज पुण्याचं वातावरण. खूप म्हणजे खूप खूप जास्त अंधार पडला, खूप जास्त.